आमचा हा जो पेशंट आहे युवराज, याच्या अँकलच्या जवळ फ्रॅक्चर झाला होता, कारण त्याचा एक मेजर ऍक्सिडेंट झाला होता आणि त्या फ्रॅक्चर नंतर त्याची सर्जरी करण्यात आली होती. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्याच्या पायामध्ये रॉड टाकला होता, बरोबर ना युवराज? बरोबर. आणि तो ऑपरेशन झाल्यानंतर इतका जास्त घाबरला होता की त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी थांबल्या होत्या. त्याची मला अजूनही आठवतं, त्याची आई आमच्याकडे त्याला घेऊन आली होती, हे सांगत की मॅडम हा कुठलाच एक्सरसाइज करायला बघत नाहीये कारण तो घाबरतोय, बरोबर? हो मॅडम, बरोबर. आणि माझ्याकडे आलास तेव्हा तू वॉकरवर आला होता. हो, वॉकरने येत होतो मी. हा, वॉकरनी येत होता. त्याच्यानंतर आपण एक्सरसाइजेस चालू केल्या. हो. आणि आता तू कसा येतोस? आता मी एकदम फिट येतोय, चालत येतोय प्रॉपर एकदम काय काय पहिल्यापेक्षा. ऍक्टिव्हिटीज तू करू शकतो? आता मी रनिंग, जॉगिंग, स्पोर्ट्स वगैरे आता करू शकतो एकदम सगळ्या पहिल्यासारखं. ऍक्टिव्हिटीज करू हो. शकतो. आणि तू सगळ्यांना सांग की तू तुझा जॉब रेझ्यूम केलायस की नाही केलायस. हो, आता मी माझा परत एक जॉब पण रिझ्यूम केलाय परत. सो कसं वाटतंय तुला आता? कॉन्फिडन्स, स्ट्रेंथ? हो, एकदम अगोदर 0 कॉन्फिडन्स होता, पण आता एकदम पूर्णपणे वाटतं की आता हा चालू शकतो मी आता प्रॉपर. सो फिजिओथेरपी नंतर, एक्सरसाइजेस केल्यानंतर तुमच्या इंजुरीमधून तुम्ही कसं कमबॅक करू शकता, तुमचं स्ट्रेंथ, कॉन्फिडन्स कसं गेन करू शकता, याचं उदाहरण म्हणजे युवराज आहे. त्यामुळे फिजिओथेरपीला दुर्लक्ष न करता त्या लवकरात लवकर एक्सरसाइजेस चालू करा.